हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त छान अशी देवपूजेपासून झाली आहे. हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे होळीच्या दिवशीचा व्हिडिओ. व्हिडिओ थोडासा तुमच्यापर्यंत उशिरा येतोय कारण बघा आधी माझ्याकडे जे व्हिडिओ शूट होते तर तेच व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेले आणि कधी बघा एका दिवशी ना 2-2 व्हिडिओ शूट होतात तर त्यामुळे मग व्हिडिओ ना थोडेसे उशिरा येतात. तर होळीच्या दिवशीसुद्धा बघा 2 व्हिडिओ मी शूट केलेले. एक पौर्णिमेच्या पूजेचा पौर्णिमेचे जे रुटीन असतं तो व्हिडिओ आणि दुसरं मग होळीचं रुटीन म्हणजे होळीच्या दिवशी जे काही बनवलं किंवा म्हणजे सणवार आपण कशा पद्धतीने साजरे करतो तर असे 2 व्हिडिओ मी शूट केले. पौर्णिमेचा व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केलेला आणि आज हा होळीच्या दिवशीचं पूर्ण जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळची सगळी जी साफसफाईची कामं होती तर ती आटोपली. त्यानंतर देवपूजा वगैरे सगळी आटोपली आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला मी केलेली स्वयंपाकाला सुरुवात. तर आजच्या स्वयंपाकाचा जो बेत आहे तर तो थोडासा जास्तच असणार आहे. म्हणजे कुठलाही सणवार असो त्यामध्ये बघा स्वयंपाक ना थोडासा जास्तच असतो आणि स्वयंपाकाची सुरुवातसुद्धा आपण लवकरच करतो. तर मी सुद्धा दुपारला स्वयंपाकाची सुरुवात केलेली. कोहडा ना आईने सकाळीच त्याच्या साली काढून त्याला कट करून ठेवलेलं होतं. तर कोहडा मी इथे शिजायला ठेवलेला आणि दुसरीकडे इकडे ना पुरणाची जी डाळ आहे तर ती सुद्धा मला बनवायची आहे कारण होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य लागतो. तर त्यामुळे पुरणाची डाळसुद्धा थोडीशी स्वच्छ करून घेतली आणि धुवून कुकरला लावणार आहे. तर होळीच्या दिवशी बघा आमच्या इथे ना खोव्याच्या करंज्या मी बनवते आणि सोबतच शेव चिवडा तर असा बेत असतो. शेव चिवडा तर मी बनवलेला 2 दिवसाच्या आधी व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता. पण खोव्याच्या ज्या करंज्या आहेत तर त्यांचा जो प्लॅन आहे माझा तर तो मी थोडासा स्किप केला कारण आई जेव्हा माझ्याकडे आलेली तर त्यावेळेला तिने ना कोहडा आणला होता. तर हा जो कोहडा आहे ॲक्च्युली तर तो वहिनीच्या माहेरवरून आलेला तर तोच आईने इकडे माझ्याकडे आणला होता. म्हणजे घरीसुद्धा त्यांनी बनवले जे गुलगुले असतात ते आणि एक कोहडा तिने माझ्यासाठी इथे आणलेला. तर तो खराब होऊन जाणार तर त्यामुळे मग मी आधी ना कोहड्याचे जे गुलगुले आहेत तर ते बनवायला घेतले. म्हटलं करंज्यांना नंतर कधीतरी बनवू. तर याच उद्देशाने बघा इथे मी कोहडा शिजण्यासाठी ठेवलेला आणि सोबतच पुरणाच्या पोळीसाठी चण्याची डाळसुद्धा शिजायला ठेवलेली. तर बघा म्हणजे एक ना आपला पर्सनल अशी ही जी गोष्ट आहे तर ती आज तुम्हाला सांगते की आपण जेव्हा ड्रेस किंवा गाऊन घालतो तर त्यावेळेला ना म्हणजे आपलं पोट म्हणा किंवा पाठीवर कमरेवर ज्या फोल्ड पडतात तर त्या अजिबात दिसत नाही. पण जेव्हा साडी घालतो तर त्यावेळेला लक्षात येतं की खरंच पोट सुटत चाललं आहे. मलाही माहिती नव्हतं पण आज साडी घातली आणि इथे व्हिडिओमध्ये जेव्हा स्वतःला बघितलं तेव्हा कळलं की खरंच आपलंसुद्धा पोट सुटत चाललं आहे आणि पाठीवरसुद्धा फोल्ड पडायला लागले आहेत. तर खरंच एक्सरसाइजची आता गरज आहे म्हणून. तर असो हा झाला आपला गमतीचा विषय. तर इथे पुरणाची जी डाळ आहे तीसुद्धा शिजून तयार झालेली. त्यामध्ये साखर घालून त्याला पाक येण्यासाठी मी ठेवलेलं तर ते सुद्धा सगळं झालेलं. त्यानंतर जो कोहडा होता तर कोहडासुद्धा शिजलेला. त्यामध्ये सुद्धा साखर घालून त्याला पाक आणलं. त्यानंतर थंड करून त्याला मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये जी कणिक आहे आणि सोबतच वेलची पूड चारोळी खोबऱ्याचं कीस हे सगळं घालून कोहड्याच्या गुलगुल्यासाठीचे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा तयार करून घेतलं. त्यानंतर मग इथे पुऱ्यासुद्धा मी बनवायला घेतल्या. आईसोबत आहे तर आई मदतीला होती त्यामुळे सगळं काही म्हणजे वेळेमध्ये आणि पटापट आटोपलं. तर बघा जी काही सणवारं असतात ना तर त्यामध्ये जेव्हा आपण असा तळणा पुरणाचा स्वयंपाक बनवतो ना तर खरंच सण ना सणासारखे वाटतात. म्हणजे भजे पुऱ्या काही गोडाधोडाचा नैवेद्य आणि मी तर म्हणेन की जेव्हा कधी सण असतात तर सण ना कोरे जाऊ देण्यापेक्षा ना काहीतरी थोडंसं बनवायचं. कारण बघा जेव्हा आपण असं थोडंसं तळणापुरणाचं वगैरे बनवतो गोडाधोडाचा नैवेद्य देवाला लावतो तर खरंच बघा सणांची मजा ना एक वेगळीच असते आणि सण सणासारखे वाटतात. म्हणजे असं काही नाही हे जे काही आपण बनवतो तर ते खाण्याची ना अजिबात म्हणजे मला अशी काही आवड नसते आणि फारसं मी तेलाबिलाचं खातही नाही. पण घरी सगळे आवडीने खातात. आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण हे सगळं बनवतो आणि सगळ्या घरामध्ये बघा तेलाचा ना सुगंध दरवळतो आणि देवाला जेव्हा आपण असा गोडाधोडाचा आणि तळणापुरणाचा नैवेद्य लावतो तर त्यावेळेला ना घरातलं जे वातावरण आहे तर खरंच ना अगदी वेगळंच वाटतं आणि सणांची मजा जी आहे तर तेव्हाच येते.
तर छान असे बघा इथे जे गुलगुले आहेत तर ते आईने बनवायला घेतले. बऱ्याच वेळा सध्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आई आहे त्यामुळे मला कामाचं जास्त काही टेन्शन नाही. होळीच्या सणासाठी आई गावला जाणार होती, पण मीच तिला थांबवलं, कारण आता समोरच्याच आठवड्यामध्ये आम्हाला ना तिकडच्याच परिसरामध्ये लग्न आहे आणि आई खूप दिवस झाले माझ्याकडे काही आलेली नव्हती, म्हणजे मुक्कामी काही ती आलेलीच नव्हती. त्यामुळे मग मीच तिला थांबवलं की थांब आता जाऊ नको म्हणून. घरी दोनही भाऊ आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत आणि वहिनी वगैरे सगळं सांभाळून घेतात, त्यामुळे मग मी तिला थांबवलेलं. तर आईने इथे कोहड्याचे जे गुलगुले आहेत तर ते काढून दिले आणि त्यानंतर मग तिने पुरणाच्या ज्या पोळ्या आहेत तर त्या बनवायला घेतल्या. तर इथे बघा पुरणाच्या ज्या पोळ्या आहेत तर आमच्याकडे ना अशा पद्धतीने बनवल्या जातात. म्हणजे जे कणिक आहे तर कणकीचा गोळा ना अगदी छोटासा घेतला जातो आणि जे पुरण आहे तर पुरणाचा गोळा ना थोडासा जास्त असतो आणि अशा प्रकारे अगदी अशी जी पातळशी पाती आहे तर ती पातळशी पाती घेऊनच पुरणपोळी बनवल्या जाते आणि थोडीशी जाडसर असते. म्हणजे बऱ्याच भागामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवल्या जातात. बऱ्याच वेळा मी यूट्यूबवर बघते की अगदी असा ना म्हणजे जी आपली साधी पोळी असते तर त्या पोळीच्या आकाराचीच पुरणपोळी बनवल्या जाते आणि आतमध्ये जे पुरण आहे तर अगदी असं थोडंसं भरलं जातं आणि छान अशा पातळ पातळ पोळ्या बनवतात. पण प्रत्येक भागामध्ये पुरणपोळी बनवण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असते. आमच्या विदर्भामध्ये आणि स्पेशली म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे ना ह्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. तर आईने ना इथे ज्या पुरणपोळ्या आहेत तर त्या बनवायला घेतल्या आणि त्यानंतर मला ना पौर्णिमेची सुद्धा पूजा करायची होती. म्हणजे सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती करते मी पौर्णिमेच्या दिवशी. तर यावेळेला बघा जी पौर्णिमा आहे तर ती सायंकाळला 5:55 चालू होणार होती. तर त्यामुळे प्रदोष काळामध्येच ही पूजा मला करायची होती. तर त्या पूजेची मांडणी आणि त्यानंतर सत्यनारायणाची कथा वगैरे जी काही आहे तर ते वाचेपर्यंत ना 1 ते 1.5 तास मला लागतो. तर त्यामुळे जो मेन स्वयंपाक होता तो मी आटोपला आणि नंतर मग कोहड्याची बोंडा आणि जी पुरणपोळी आहे तर ती आईने बनवायला घेतली आणि मला म्हणाली की तू आपल्या पूजेची तयारी कर म्हणून, कारण थोड्याच वेळामध्ये मग पुन्हा आणखी होळीच्या पूजनाची म्हणजे होलिका दहनाची तयारीसुद्धा करायची होती. तर आज ना एकंदरीत असं सगळं ना हेक्टिकच होतं. तर त्यामुळे ना जो काही थोडाफार स्वयंपाक आहे तो मी आटोपला, बाकीचा स्वयंपाक आईने आटोपायला घेतला. त्यानंतर मी सत्यनारायणाच्या पूजेची जी तयारी आहे तर ती करून घेतली आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली. कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा शेअर केलेला होता. तर माझी पूजा आटोपली आणि तोपर्यंत आईने जो गॅसोटा आहे तर तो छान असा चकाचक करून ठेवलेला होता आणि भांडे वगैरे सुद्धा थोडेफार तिने स्वच्छ केले. माझी पूजा आटोपली त्यानंतर थोडेफार भांडे मी स्वच्छ करून घेतले आणि भांड्यांचा पसारा तुम्ही बघू शकत असाल. 3 बास्केट म्हणजे 3 टोपले इथे भांड्यांचे घासलेले आहेत. तर सणावाराच्या दिवशी बघा असे ना खूप सारे भांडे ना निघतात आणि ते लगेचच्या लगेच स्वच्छ केले ना की खूप असा फारसा पसारासुद्धा होत नाही. तर सगळा गॅसोटा वगैरे स्वच्छ झालेला आणि त्यानंतर मग मी होळीची जी पूजा असते म्हणजे होलिका दहनाची जी पूजा असते तर त्याची तयारी करायला घेतली. तर अशा प्रकारे पूजेची जी थाळी आहे तर ती सजवून घेतली. होळीच्या पूजेमध्ये बघा अशा प्रकारे ना ही जी गाठी आहे समोर तुम्हाला पांढऱ्या रंगाची दिसत असेल तर ती गाठी आमच्या इकडे ना खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा बघा मुलांना लहान असतात तर लहान मुलांच्या गळ्यामध्ये ही गाठी देऊन म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये का बरं माहिती नाही पण ह्या गाठ्या वगैरे टाकल्या जातात आणि त्यांना दिल्या जातात. तर अशी प्रथा आमच्या इकडे आहे आणि आम्ही लहान होतो त्यावेळेला सुद्धा आमच्या जवळ ना इतक्या सगळ्या या गाठींच्या माळा जमा व्हायच्या. तर बघा आता सणांची ती मजा ना कुठेच राहिली नाही. असो, त्यानंतर मी ना होळीसाठीचा आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठीचा, देव्हाऱ्यासाठीचा आणि तुळशीसाठीचा नैवेद्य तयार करून घेतला. होळीला दही भाताचा नैवेद्य चढवायचा असतो तो सुद्धा इथे मी सगळा तयार करून घेतला आणि सगळा जो नैवेद्य आहे तर तो देव्हाऱ्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजेला म्हणजे जिथे जिथे नैवेद्य दाखवायचा होता तर तो सगळा दाखवून घेतला. आणि होळीसाठीचं आरतीचं जे ताट आहे, पूजेचं जे ताट आहे तर ते सुद्धा तयार झालेलं. त्यानंतर ही आहे चाकोल्यांची माळ, चाकोल्या म्हणतात याला, आता बाकी भागात काय म्हणतात मला नाही माहिती, पण शेणापासून ही बनते आणि ही होळीच्या पूजेमध्ये होळीमध्ये टाकल्या जाते. मागे जेव्हा बाल्कनीमध्ये पूजेला आली तर कुठेतरी काहीतरी प्रोग्राम चालू होता आणि इतकी सुंदर ती लाईट म्हणजे तिथे चकमक चकमक चालू होती लाईटची. तर म्हटलं चला थोडंसं ना कॅप्चर करून घेऊयात कॅमेऱ्यामध्ये.
त्यानंतर आमच्या घराच्या शेजारीच एक हे काका आणि काकू आहेत, तर त्यांनी ना म्हणजे होळी जी आहे तर ती त्यांच्याकडे पेटवल्या जाते. आणि शहरामध्ये बघा ठिकठिकाणी अगदी जवळ अशा ना होळ्या पेटवल्या जातात. म्हणजे गावाकडच्या बाजूला जेव्हा आपण राहतो तर बघा अख्खं गाव मिळून 2 किंवा 3 होळ्या पेटवल्या जातात आणि सगळे मिळून अशी ना होळीची पूजा एकत्रच करतात. पण शहरामध्ये ना ठिकठिकाणी जागोजागी अशा होळ्या म्हणजे घरोघरी सारख्याच होळ्या पेटवल्या जातात. तर तिथेच येऊन आम्ही पूजा करून घेतली छान. आणि त्यानंतर मग म्हणजे जे काही आपलं होळीचं रुटीन असतं, त्यानंतर मग जेवणं खाणं, एक दुसऱ्यांना गुलाल वगैरे लावणं, तर असं सगळं रुटीन होतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.